ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. स्वानुभव सुखवर्णन या 12व्या प्रकरणातल्या 3 ओव्या काल आपण पूर्ण केल्या होत्या आणि आज 4थ्या ओवीपासून आपण सुरुवात करीत आहोत. 4थी ओवी अशी आहे, जैसे अमृत चाखे अपुले चवी, तैसे स्वसुख अनुभवी, तेथे कोण आठवी संसारासी. जैसे अमृत चाखे अपुले चवी. आपल्या रसनेनी, आपल्या स्वादानी कोणी अमृत चाखून राहिलेलं आहे. आपल्या रसनेने अमृत चाखावे तसा हा सुखाचा अनुभव आहे. तैसे स्वसुख अनुभवी. तर आपण तर गोड खात असतो आणि गोड पदार्थांची चव आपल्याला माहिती असते. रसगुल्ला, गुलाबजाम, आणि आपल्या मराठी माणसाचं खूप सणवार असला तर श्रीखंड. त्यापेक्षा मोठी गोड चव कशाची असते कोणी विचारलं तर आपल्याला काही माहिती नाही. पण याची तुलना अशी केलेली आहे, स्वरूप दर्शन झाल्यानंतर, आत्मरूप आपल्याला आपलं कळाल्यानंतर आपली अशी स्थिती होते, एवढा सुखाचा अनुभव आपल्याला येतो की त्याची तुलना काही श्रीखंडाशी, गुलाबजाम आणि रसगुल्लाशी नाही करता येत. अमृतासारखीच गोड. आता अमृतासारखी गोड म्हणजे किती गोड आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. पण ज्या अर्थी अमृत गोड असतं, किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृत कोणी चाखलं नसेल कदाचित या कलियुगामध्ये, पण अमृताचा गोडवा हा ज्यांनी घेतला त्यांनी अनुभवाने अमृत हे गोड आहे लिहून ठेवलं, आणि तोच वाक्प्रचार आणि आजही आपण वापरतो, अमृतासारखं गोड. तर जैसे अमृत चाखे आपुले चवी, म्हणजे आपल्या आपुले चवी म्हणजे आपली जीभ, आपली रसना, आपला स्वाद, आपली चव, असा याचा अर्थ. जैसे अमृत चाखे आपुले चवी, तैसे स्वसुख अनुभवी. स्वसुख म्हणजे स्वतःचे सुख, स्वतःचे सुख म्हणजे स्वस्वरूपाचे सुख. तर हा जो अनुभवी माणूस आहे, कशाचा अनुभवी? आत्मानुभवी, स्वसुखाचा अनुभवी, स्वरूपाचा अनुभवी जो माणूस आहे, ज्याची एवढी तपश्चर्या आहे की त्या तपश्चर्येतनं त्याला जे आहे स्वरूपाचं ज्ञान झालं आहे, स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे, तो जे आहे स्वसुख अनुभवतो. कसा अनुभवतो? जणू काही तो अमृत चाखून राहिलेला आहे आपल्या स्वादाने, आपल्या रसनेनी, असं ते स्वसुख अनुभवतो. असा आता या 2 पदांचा अर्थ स्पष्ट झाला. आणि आता ही दुसरी 2 पदं आहेत. तेथे कोण आठवी संसारासी. तेथे या संसारातल्या सुखाचा, म्हणजे आपण आता कल्पना जशी केली की गुलाबजाम, रसगुल्ला, श्रीखंड वगैरे गोडी कुठे आणि अमृताची गोडी कुठे, तसंच संसाराची गोडी कुठे
आणि त्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर ती गोडी कुठे, अशी तुलना झाल्यानंतर तेथे कोण आठवी संसारासी. अशी अनेक उदाहरणं दिलेली आहे की या संसाराचं जे सुख आहे, जे आपण फार मोठं समजतो, माझं शिक्षण झालं फार मोठं सुख मिळालं, मला मोठी नोकरी लागली फार मोठं सुख मिळालं, मला छान बायको मिळाली फार मोठं सुख मिळालं, माझं लग्न झालं मला नवरा मिळाला फार मोठं सुख मिळालं, माझ्या मुलाचं लग्न झालं मला फार मोठं सुख मिळालं, मुलीचं लग्न झालं फार मोठं सुख मिळालं, मला नातू पंटू झाले फार मोठं सुख मिळालं, माझं स्वतःचं घर झालं मला फार मोठं सुख मिळालं. अरे 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 अरे, आपल्या त्या सांसारिक सुखाच्या पलीकडे काही सुख असू शकतं ते काही माहीत नाही. आणि हे सुख जी आहेत ती न संपणारीच आहेत. एक झालं की लगेच नातवाचा आनंद, मग दुसऱ्या नातवाचा आनंद, मग मुलीला मुलगा झाला त्याचा आनंद, मग मुलाला मुलगी झाली त्याचा, अरे ते काही संपणारं असं नाहीच आहे. पण हे इतकं क्षुद्र आहे, किती क्षुद्र आहे हे संसारी सुख. तर अमृतापुढे जसं अगदी गुलाबजाम आणि श्रीखंड असावं तितकं क्षुद्र आणि तितकं क्षुल्लक आणि तितकं तुच्छ असं हे संसारी सुख आहे. म्हणजे मग ते स्वरूप सुख केवढं मोठं असलं पाहिजे त्याची जी आहे आपण कल्पना करू शकतो. जैसे अमृत चाखे आपुले चवी, तैसे स्वसुख अनुभवी. अमृतासारखं ते जे स्वरूपाचं सुख आहे तो अनुभवी अनुभवत असतो. तेथे कोणा आठवी संसाराशी. भगवद्गीतेमध्ये देखील एक असा श्लोक आहे की ज्याला अगदी याची सवय आहे, थोड्या विहिरीचं पाणी प्यायची म्हणा, किंवा त्या लहानशा ओहळ असतो, लहानसा नाला ज्यातनं पाणी वाहत असतं त्यातलं पाणी प्यायची याला सवय आहे. आणि अशा लोकांना किंवा अशा माणसांना जर भरपूर दुथडी भरून पाण्याने वाहत असलेली मोठीच्या मोठी नदी जर मिळाली तर केवढा आनंद, केवढा आनंद, केवढा आनंद, त्याच्या कल्पनाच्या बाहेरचा आनंद की अशी गोड पाण्याची मोठीच्या मोठी दुथडी भरून आणि मोठंच्या मोठं पात्र असणारी गंगेसारखी नदी मिळाली तर. आणि मग एवढूशा त्या डबक्यासारख्या लहानशा त्या ओढ्यासारख्या जागेतनं पाणी घेऊन प्यायची जी त्याला जी सवय होती तिथे मग कोण जाणार आहे पाणी प्यायसाठी. आणि तसंच ही तुलना करून हे कवी आता इथे सांगताय अहो एवढं मोठं अमृतासारखं सुख मिळाल्यानंतर त्या स्वरूपाचं, एवढं मोठं सुख मिळाल्यानंतर त्या साक्षात्काराचं कोण हो त्या संसारी सुखाच्या मागे लागेल. तर अशी ही तुलना यामध्ये केलेली आहे. तर जसं ओहोळ आणि नदीचं पात्र, किंवा जसं आपल्या घरचे ते थोडेसे गोड पदार्थ त्याची चव आणि कुठे अमृताची चव, अशी काही तुलना होऊ शकत नाही. तशीच त्या संसाराच्या सुखाची आणि त्या अमृतमय सुखाची अनुभवाची जे स्वरूप साक्षात्काराने प्राप्त होत आहेत त्याची देखील तुलना होत नाही, असं इथे मुकुंदराजांना सांगायचं आहे. असं आपण इथे चौथ्या ओवीत समजून घ्यावे. आणि आता आपण येऊया पाचव्या ओवीमध्ये. मला वाटते चौथी ओळी आता आपल्याला स्पष्ट झालेली आहे. आणि पाचव्या ओवीत येऊया आता. वोळे स्वानंदाचा घन, दाटे सुख परिपूर्ण, तया माझी विवेक सुजाण, हारपोनी जाय. इथे वोळे या शब्दाचा अर्थ आपण वळतो असा करणे हे योग्य होईल. वोळे म्हणजे वळतो. स्वानंद हा वळून घनत्व प्राप्त करतो. आता ही कवीची कल्पना आहे, कारण हे काव्यात्मक लिहिलेलं आहे, हे ज्ञान आहे. हे ज्ञान असूनही मुकुंदराजांसारखे जे सिद्धहस्त कवी आहेत ते आपले कुठलेही अलंकार वापरू शकतात आणि त्यांना ती मुभा आहे, त्यांना ते स्वातंत्र्य आहे विद्वानांना. वोळे स्वानंदाचा घन, स्वानंद हा वळून घनत्व प्राप्त करतो. घनत्व म्हणजे आपल्याला कळतं एक जीव होणे, एकसारखं होणे. आणि
जसं पाण्यात घनत्व आलं की पाण्याचा कसं बर्फ होऊन जातो, नाहीतर पाणी आपलं वाहत सुटतं इकडे तिकडे, पण त्याच्यात घनत्व आलं की कसा एक गोळा होतो, त्याचा कसा एक क्यूब तयार होतो. तर तसं तो स्वानंद घन, आनंदाचा जणू काही त्या बर्फासारखा घन झालेला आहे, असं त्या स्वानंद वळला आणि त्याचा घन झाला, असा याचा अर्थ. वोळे स्वानंदाचा घन, दाटे सुख परिपूर्ण. आणि सुख कसं, त्याच्यामुळे स्वानंदाचा तो आनंदाचा घन झाल्यामुळे सुख कसं परिपूर्ण असं होऊन जातं. परिपूर्ण याचा अर्थ आता याच्या पुढे आणखी काही दुसरा सुखाचा प्रकार नाही, इथे संपलं. इथे त्याचा आता जे जो कळस आहे सुखाचा, तो कळस झालेला आहे. यापुढे काही सुख नाही, म्हणून त्याला परिपूर्ण म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे काही नाही आहे, त्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे. तर ते आनंद सुख, दाटे सुख परिपूर्ण, ओळे स्वानंदाचा घन, दाटे सुख परिपूर्ण, तया माझी विवेक सुजाण. आणि जो विवेकी व सुजाण म्हणजे जाणणारा साधक असतो, तया माझी एक हे सगळं जे सुख मिळतं त्या साधकाला, ज्याला तो साक्षात्कार झालेला आहे, त्याचं काय होतं की तया माझी, कशा माझी, त्या सुखा माझी. कोण, तो विवेक सुजाण, ज्याला विवेक प्राप्त झालाय, आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक प्राप्त झालाय, तो सुजाण झालेला आहे, म्हणजे ज्ञानी झालेला आहे. असा जो साधक आहे, ज्याला आता संपूर्ण ज्ञानप्राप्ती झालेली आहे, तया माझी म्हणजे त्यामध्ये तो कशामध्ये, त्या सुखामध्ये, परिपूर्ण सुखामध्ये हारपोनी जाय, हारवून जातो, एक रूप होऊन जातो, लय होऊन जातो. म्हणजे तो वेगळा आणि सुख वेगळं असं काही राहत नाही. तो साधकच सुखमय होऊन जातो पूर्ण. तो जो आहे सुखाचा अवतार जणू काही होऊन जातो, असा याचा अर्थ. पुन्हा एकदा पाहू. ओळे स्वानंदाचा घन, स्वानंदाचा घन वळवून, स्वानंद गळून त्याच्यात घनत्व आलाय वळून. जसं पाण्यामध्ये जे घनत्व येऊन पाण्याचा बर्फ तयार होतो तसं, आणि दाटे सुख परिपूर्ण, आणि त्याच्यामुळे घनत्व आल्यामुळे हे सुख जे आहे परिपूर्ण दाटलं आहे. आणि ते सुख उपभोगत असताना, तया माझी उपभोगत असताना, हा विवेकपूर्ण जो ज्ञानी झालेला आहे, जो काल परवा गुरुसेवा करून हळूहळू ज्ञानप्राप्ती करून घेत होता, आणि गुरुसेवेत मग्न असलेला तो साधक आता सुजाण झालेला आहे, विवेकपूर्ण झाला आहे, स्वतःच गुरुसारखाच ज्ञानी झालेला आहे. आणि हा ज्ञानी झालेला विवेकपूर्ण जो साधक आहे, आता काय आहे, त्या सुखामध्ये एवढा एकरूप झाला आहे की तो सर्व सर्व हरपून बसला आहे. एक आनंद, आनंदाचे डोही, आनंद तरंग जसा आहे तसा तो स्वतःच आनंदमय होऊन गेला आहे. आणि त्याला इतर काही कशाची आता आठवण राहिलेली नाही आहे, आनंदमय झाल्यामुळे. हारपोनी जाय, हारपलेला आहे, असा या 5व्या ओळीचा आपण अर्थ समजावून घ्यावा. आणि आता आपण घेऊया 6वी ओवी. 6व्या ओवीत कवी महाराज म्हणतात, अहंता स्वरूपी गळे, वा वा वा, अहंता स्वरूपी गळे, विषय तृष्णा मावळे, इंद्रियांचे लळे, क्रिये विणपूर्ण होती. फार छान, चांगली ओवी आहे ही. जी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जे आहे, आणि त्या साधकाला केवढा आनंद होतो आहे आणि त्याची स्थिती कशी होते आहे, याचं थोडं वर्णन आहे आणि सुरेख केलं आहे यांनी इथे. तर अहंता स्वरूपी गळे, याचा अर्थ काय आहे? अहंता म्हणजे अहंकार, गर्व, आणि स्वरूपी गळे म्हणजे स्वरूपामध्ये गळून जातो. हा जो स्वरूप साक्षात्कार आहे त्याच्यामध्ये जो अहंकार झालेला आहे हा गळून जातो. मग अहंकार राहतच नाही, मी पण राहतच नाही. कसं मी पण राहत नाही? हे देहतादात्म्य जे आहे, मी म्हणजे माझा देह, हात माझे
मी म्हणजे माझा हात, मी म्हणजे माझे पाय, मी म्हणजे डोकं, मी म्हणजे अमुक नावाचा माणूस, अमुक नावाचा माणूस, माझी जात ही आहे, माझी जात ती आहे, हे माझे नातेवाईक आहेत, मी एवढा शिकलो आहोत, माझे सुंदर कपडे आहेत, माझी एवढी प्रॉपर्टी आहे. हे जे सगळे अहंकाराचे प्रकार, मी आणि देह समजून आपल्या मागे लावलेल्या उपाधी आहेत, ह्या काय झालं, या सगळ्या उपाधी त्या स्वरूपामध्ये गळून पडल्या. त्याची आठवण देखील आता राहिली नाही की मी कोण आणि कसा आणि माझं काय, मी आणि माझं सर्व नष्ट झालं, गळून पडलं त्या स्वरूपामध्ये. अहंता स्वरूपी गळे. वा वा. असं तो अहंकार जो आहे गळून पडल्यामुळे त्या स्वरूप ज्ञानामध्ये अहंकार नष्ट होऊन गेलेला आहे. अहंकार आता काही शेष राहिलेला नाही. अशी स्थिती पहा त्या साधकाची झालेली आहे, ज्याला ज्ञान प्राप्त, ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला आहे. विषय तृष्णा मावळे. विषयाची तृष्णा, तहान सतत असते. 24 तास माणसाला, 24 तास हा जन्मच असा आहे हा मानवाचा. एकदा कळायला लागल्यानंतर आणि कळायच्या आधी देखील पहिला श्वास घेतल्यानंतर लगेच त्याला आईचं दूध पाहिजे असतं आणि त्यानंतर जो मागणं 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 सुरू होतं. सतत काही ना काही, सतत काही ना काही, सतत काही ना काही इच्छा आणि त्याची तृप्ती, बस याच्या मागेच जे आहे तो आपलं आयुष्य घालवतो. तर ही जी निरनिराळे पंचज्ञानेंद्रिय त्या त्यांच्या त्या 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 विषयाची तृष्णा तयार करतात. तहान, तृष्णा म्हणजे तहान तयार करतात, विषयाची तहान. त्या शरीराला विषय सुख पाहिजे असतं. त्याला जसं डोळ्यांना नेत्रसुख पाहिजे, कानांना सुंदर म्युझिक ऐकायला आवडतं, डोळ्यांना चांगले पिक्चर पाहायला आणि चांगले फोटो पाहायला आवडतं नटनट्यांचे, किंवा जे काही असेल, कानांना म्युझिक ऐकायला आवडतं, आणखी त्वचेला चांगले स्पर्श आवडतात, नाकाला सुगंध आवडतो. ह्या सगळ्या त्याचे त्याचे त्या विषय तृष्णा आहेत. त्याच्या विषय, त्या इंद्रियांच्या ज्या आहेत, इंद्रियांचे ठरलेले विषय आहे आणि त्या विषयांची त्या इंद्रियांना तहान आहे. आणि इथे हे सांगतायत आपल्याला आपले कवी महाराज इथे सांगताय की त्या स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर काय होतं की ही विषय तृष्णा मावळून जाते. ही पण काही राहत नाही हो, नाही राहत. अगदी काहीही त्याला काही पाहावंसं नाही वाटत, काही ऐकावंसं नाही वाटत, काही लिहावंसं, काही नेसावंसं, काही हे करावंसं आणि ते करावं, कारण ते त्याला फार क्षुद्र वाटायला लागतं. त्याला या विषयाप्रती इतकी उदासीनता येते, त्याला असं वाटतं अरे रे रे रे, आपण कुठे कोणत्या इतक्या तुच्छ गोष्टींमध्ये कसं काय आतापर्यंत आपण आपलं मन रमवत होतो, यापेक्षा किती सुंदर, किती भव्य दिव्य आणि किती आणखी काही काही मिळवण्यासाठी आहे ना माणसाला. ते का मला आतापर्यंत माहीत नव्हतं, असं त्याला जेव्हा कळतं, जेव्हा हळूहळू त्याला त्या जी आहे स्वरूपाचं दर्शन व्हायला लागतं, स्वरूपाविषयी त्याला कळायला लागतं. आणि पुढची ओळ म्हणजे तिसरं पद असं आहे, पहिलं अहंता स्वरूपी गळे, दुसरं विषय तृष्णा मावळे, तिसरं इंद्रियाचे लळे क्रिये विण पूर्ण होती. वा वा, हे फारच छान आहे की इंद्रियाचे लळे क्रिये विण पूर्ण होती. आणि हे सत्य गोष्ट आहे. ही कदाचित आपण लोक याच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण सत्य आहे की गोड खावंसं वाटलं, आपली जीभ आहे इंद्रिय, याचा लळा म्हणजे गोड खावंसं वाटलं. मला समजा ते आहे ती रसगुल्ला खावासा वाटला, गोड खावंसं वाटलं, तर ही गोड खावंसची क्रिया आहे गोड खाण्याची. मी ज्या वेळेला मला स्वरूप साक्षात्कार होतो त्यावेळेला मला ती गोड खाण्याची गरजच पडत नाही. गोड खाण्याशिवायच माझ्या जिभेला तो गोडपणा वाटायला लागतो. क्रियेविण पूर्ण होतरी इंद्रियाचे लळे, माझ्या इंद्रियाचे लाड जे आहेत ते न करताच पूर्ण होतात. हो, माणसाच्या ज्या काही सुखाच्या कल्पना आहेत, अगदी एखादं गोड खाण्यापासनं ते रती सुखापर्यंत, ती सर्व सुख जी आहेत तसं काहीही न करता, शरीराची हालचाल न करता केवळ त्या परमात्म्यामध्ये एक झालं, केवळ त्या आत्मसाक्षात्कार झाला, केवळ त्या
स्वरूपाशी आपलं स्वरूप दर्शन झालं, स्वरूपाचं ज्ञान झालं, तरीही अशी स्थिती होते की कुठल्याही क्रिया न करताच त्या त्या इंद्रियाच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या पूर्ण होतात, असं या 6व्या ओवीमध्ये आणि आपल्याला हे कवी सांगता आहेत मुकुंदराज महाराज. पुन्हा एकदा वाचू, या सुंदर ओवी आहे ही. अहंता स्वरूपी गळे, स्वरूपात अहंता जाते. विषय तृष्णा मावळे, विषय तृष्णा देखील वाढत आवडत नाही, मावळून जाते, नष्ट होते. विषयांची तहान जी आहे ती नष्ट होऊन जाते, कारण ती तृप्त होऊन जाते. इंद्रियाचे लळे क्रियेविण पूर्ण होती, इंद्रियाचे चोचले सगळे काहीही न करता जे आहे एका ठिकाणी बसल्या बसल्याच त्या स्वरूप साक्षात्कारानंतर सगळ्याच्या सगळ्या इंद्रियाच्या इच्छा पूर्ण होतात, अशी ही 6वी ओवी आहे. एक ओवी आणखी घेऊन घेऊ. तर आता ही 7वी ओवी पाहू. महासुखाचे अरुवारी आलिंगी स्वानुभूती सुंदरी, ज्ञान मात्र इया परी स्वस्वरूप भोगी. आता इथे जरा अलंकारिक भाषा वापरलेली आहे कवी महाराजांनी. महासुखाचे अरुवारी. आता अरुवारी हा शब्द जो आहे, आता सगळे या पुस्तकामध्ये हेच मोठे प्रॉब्लेम येतात. हे जे काही 11वं शतक 12वं शतक हजाराच्यात लिहिलेले जे काही मराठी साहित्य आहे किंवा असेल, मला असं वाटतं हे यांचंच पहिलं साहित्य आहे मुकुंदराज महाराजांचं. ह्याच्यामध्ये जे शब्द मराठीत वापरलेले आहेत हे काही कोणत्या आपल्याला डिक्शनरीमध्ये वगैरे काही हे शब्द सापडू शकत नाहीत. आणि हे एकतर कोणीतरी त्याच्यावरती टिप्पण लिहून किंवा टीका लिहून त्या शब्दाचे अर्थ कोणीतरी त्यावेळेपासून लिहिलेले जर त्या शब्दाचे अर्थ असले तरच ते बरे, नाहीतर फार कठीण जातं. आता हा अरुवारी शब्द शोधायला मला, कारण मी देखील काही मोठा साहित्याचा विद्वान माणूस नाही आहे, मी पण अगदी फारच सामान्य माणूस आहे. तर आणि त्याच्यामुळे खूप असा विचार करून, खूप तर्क करून कोणता शब्द तिथे योग्य होईल त्याच्याऐवजी, तर असा विचार करूनच शब्द नेमावा लागतो. अरुवारी शब्दासाठी पाहता पाहता आम्ही फार थकून गेलो आणि शेवटी मला एक आठवलं की मी याचं हे वाचलं होतं, एक खंडोबारायाचं स्तोत्र वाचलं होतं. तर त्याच्यामध्ये अरुवारी हा शब्द होता आणि ते मला नशिबाने मिळालं ते. आणि त्याच्यात त्या अरुवारी शब्दाचा असा उपयोग होता, आत्मनिवेदन, आत्मनिवेदन भरीत रोटी नैवेद्य हा अरुवारी, आत्मनिवेदन भरीत रोटी नैवेद्य हा अरुवारी, केशरी सद्गुरु खंडेराया शिवदिन कुंचावरी. तर अशी ही ओवी अशी ओवी त्या याच्यामध्ये होती. आणि आता याच्यामधून आपल्याला अरुवारीचा अर्थ जे आहे ते संदर्भाने सहज कळू शकतो की पहा, हे अर्पण काय काय केलेलं आहे आणि केव्हा केला याबद्दल सांगतायत. आत्मनिवेदन आपल्याला माहिती की जी नवविधा भक्ती असते त्याच्यामध्ये आत्मनिवेदन असतं. मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे, पुन्हा कधीतरी सांगेन की याच्यामध्ये नवविधा भक्तीमधलं शेवटचं जे आहे ते आत्मनिवेदन बहुतेक आहे मला वाटतं. आत्मनिवेदन भरीत रोटी, वांग्याचं भरीत आणि रोटी पोळी याचा नैवेद्य त्या खंडोबाला खंडेरायाला जेजुरीच्या किंवा कुठल्या असेल त्याला देतात. नैवेद्य हा अरुवारी, म्हणजे रोज, अरुवारी याचा अर्थ रोज किंवा सतत, दररोज किंवा सतत असा या अरुवारीचा अर्थ आहे. तर मग आता परत आपण या ओवीमध्ये येऊ. महासुखाचे अरुवारी आलिंगी स्वानुभूती सुंदरी. आता इथे यांनी हा जो अलंकार केला आहे, हा मेटाफर अलंकार, याला आपल्याला असं आता हे करता येईल की स्वानुभूती नावाचीच जणू कोणी सुंदरी आहे आणि तिला आलिंगन देऊन तिच्यापासून
महासुख प्राप्त करावे असे सुख प्राप्त होत असल्याचे फक्त ज्ञान ज्याप्रमाणे व्हावे तसे स्वरूप भोगण्याचे सुख म्हणजे यात पहा केवढी मोठी कल्पना केलेली आहे. यात कल्पना अशी आहे की मनुष्यासाठी सर्वात मोठं जे सुख मानलं गेलेलं आहे ते सुख काही प्रॉपर्टीचं वगैरे नाही आहे. मानव जातीसाठी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मानव समाजासाठी सगळ्यात मोठं जे सुख सुख आहे तर ते सुख त्या रतिसुखच आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोणतं सुख हे आहे मानल्या गेलेलं नाही आहे आणि त्याची काही किंमत नाही आहे. ते काही पैशाने उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्यापेक्षा जास्ती मानव समाजामध्ये मानव जातीमध्ये आणखी कोणी मोठं सुख नाही आहे. आणि म्हणून इथे हे जरा आपले जे कवी महाराज आहे हे थोडे शृंगारिक झाले आहेत आणि याने शृंगारिक होऊन यांना शेवटी हो कारण साधू संत जरी असले तरी असं नाही की ते काही बुद्धू झाले किंवा त्यांच्यामधलं काही ते रसिकत्व निघून गेलं असं नाही आहे. आपण इव्हन ज्ञानेश्वरांच्या देखील काव्यामध्ये पाहतो आपण आणि रसिकत्व आहे. शृंगार अलंकाराचा वापर त्यांनी केलेलाच आहे आणि त्याच्यामुळे इथे जर एवढ्या सगळ्या ग्रंथामध्ये एक वेळा शृंगार अलंकार जर यांनी वापरला आपल्या महाराजांनी तर काही गैर नाही आहे. तर फार सुरेख लिहिलं आहे की जसं आपण लक्षात घ्या की जसं हे जे रतिसुख आहे कामसुख आहे यासारखं मानव समाजाला दुसरं सुख नाही ज्याची तुलना पैसा किंवा प्रॉपर्टी किंवा काहीही करून घेऊ शकत नाही. आणि ही जणू स्वानुभूती जी आहे ही स्वरूपानुभूती जी आहे ही जणू काही एक सुंदरी आहे आणि त्या सुंदरीचं आलिंगन मिळालं आहे. त्या एखाद्या सुंदरीचं एखाद्या त्या स्वर्गातल्या अप्सरासारखी जशी मेनका आहे उर्वशी आहे तशी एखादी सुंदर सुरेख अशी एखादी स्त्री एखादी ललना आणि तीच स्वानुभूत सुंदरी आणि तिचं आलिंगनासाठी ती उपलब्ध झालेली आहे. आलिंगन तिचं मिळालं आहे आणि तसं सुख मिळत असताना पहा आता पुढे काय म्हणतात की तिला आलिंगन देण्याचं त्या सुंदरीला जे सुख मिळत आहे ते सुख मिळत असताना ते सुख मिळत आहे असं वाटतंय पण प्रत्यक्षात अशी कोणती सुंदरी नाही आहे. कारण स्वानुभूती सुंदरी ही कल्पना मात्र आहे. स्वानुभूतीची काही सुंदरी होऊ शकत नाही. तर ही कल्पना मात्र आहे की ही स्वानुभूती नावाची किंवा स्वानुभूतीमधून इतकं काही सुख मिळत आहे की त्या सुखाची मात्रा एवढी मोठी आहे की जणू काही ती स्वानुभूती सुंदरीपासून ते सुख मिळावं एवढी मोठी त्या सुखाची मात्रा आहे. आणि असं काहीही नसताना ती सुंदरी नाही तो शृंगार नाही तिचं सौंदर्य नाही तिचं यौवन नाही तिचं स्वरूप नाही तिची सुंदरता नाही असं काहीही नसताना त्या केवळ स्वानुभवाचं सुख एवढं मिळत असतं. ते किती मिळून राहिलं आहे ज्ञान मात्र या परी स्वस्वरूप भोगी. म्हणजे प्रत्यक्ष ती सुंदरी नाही पण जे हे मिळत आहे जे सुख मिळत आहे त्या स्वस्वरूपातून जे सुख मिळत आहे ते त्याचं फक्त त्या सुंदरीला आलिंगन दिल्याचं सुखाचं जे आहे फक्त ज्ञान मात्र होत आहे. सुंदरी नाही ती आलिंगन नाही किंवा तसं काही नाही आहे पण ते जेवढं सुख व्हावं तेवढ्या सुखाचं जे आहे अनुभव मात्र ज्ञान होत आहे या परी म्हणजे येथे त्याचा अनुभव येत आहे असं इथे. आणि जे आहे या शृंगारपूर्ण ओवीमध्ये आणि महाराज सांगतात आपले तर पुन्हा एकदा वाचतो मी आणि आता हे तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये त्यांनी हा अलंकार केलेला आहे आणि फार मोठा कल्पना विलास आहे आपल्या कवींचा आणि कवींचा तो अधिकारच आहे आपला हे करण्याचा आपला हा सगळा आविष्कार करण्याचा जो आहे आणि कल्पना विलास आपला रंगवण्याचा आणि त्यांचा अधिकारच आहे कवींचा. आणि ते कुठल्याही प्रकारच्या
शृंगार असो का कुठल्याही प्रकारच्या अलंकारात आपलं काव्य करू शकतात. तर मी एकदा फक्त शेवटची ओवी वाचतो. महासुखाचे अरुवारी, अरुवारीचा अर्थ कळला की की दररोज किंवा सतत जे सुखाचा उपभोग सुरू आहे. महासुखाचे अरुवारी म्हणजे कसा, जसा काही त्या खंडोबाला रोज नैवेद्य मिळावा सकाळ संध्याकाळ. कशाचा? भरीत रोटी, भरीत रोटी आत्मनिवेदन मिळत आहे, भरीत रोटी मिळते आहे आणि सर्व प्रकारचे नैवेद्य त्या खंडोबाला मिळत आहेत. तसे दररोज सतत असा महासुखाचे अरुवारी आलिंगी स्वानुभूती सुंदरी, हे ज्ञान मात्र या परी, हे फक्त ज्ञान होत आहे. स्वस्वरूप भोगी, स्वस्वरूप भोगताना असा तो आनंद, स्वरूप सुंदरी भोगण्याचा आनंदाचं ज्ञान मात्र होतं, असा या 7व्या ओळीचा अर्थ. आणि इथे आपण आता संपवू. उद्या आपण 8वी ओवी घेऊया. माझे सर्वांना आशीर्वाद.